आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। हम सब कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीत। महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे 5 मार्च पासून राज्यभरात बेमुदत आंदोलन सुरू होते। शनिवारी 9 मार्च रोजी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सर्व संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नागपूर येथे होऊन संप तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे। कंत्राटी कामगारांचे प्रश्न हे गहन असून त्याबाबत शासन कटिबद्ध आहे। त्यांना त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करता येईल एवढे वेतन मिळाले पाहिजे अशी सरकारची भूमिका असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले। महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना कृती समितीचे निलेश खरात, नचिकेत मोरे, चैनदास भालाधरे, वामन गुटले, डीजी तायडे, सुरेश भगत, विकी कावळे, दीपक ओतारी, संजय पडोळ यांच्यासह नाशिकमधील कंत्राटी वीज कामगारांचे प्रतिनिधित्व करीत बैठकीस उपस्थित राहिलेले शंकर गढा, किशोर बागुल, रणजित पवळे, पिलाजी जगताप, दत्तात्रय कुकडे यांची उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याने बेमुदत संप स्थगित करण्यात आलाय। संयुक्त कृती समितीचे नेते तथा रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे एकलहरे अध्यक्ष शंकर गढाक यांनी अधिक माहिती दिली। महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानिर्मिती, महावितरण, महापारेषण या तिन्ही कंपनीमध्ये कंत्राटी कामगार 43,000 कंत्राटी कामगारांच्या वतीने कामबंद संप 5 मार्च 2024 पासून ते 9 मार्च 2024 पर्यंत करण्यात आला। हा संप करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या होत्या, त्या मागण्यांसाठी हा संप करण्यात आला होता। त्यात कामगारांच्या काही प्रमुख मागण्या ह्या मान्य करण्यात आलेल्या आहे। तर कामगारांना महानिर्मितीमध्ये, महावितरणमध्ये, महापारेषणमध्ये ही जॉब सिक्युरिटी देण्यात आलेली आहे। कोणत्याही कामगारांना कामावरून कमी करण्यात येणार नाही। तसेच कामगारांची पगारवाढ तर तिन्ही एमडींची मीटिंग लावून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी असं आश्वासन दिलं आहे का तिन्ही एमडीची मीटिंग लावून आपण कामगारांच्या पगारामध्ये योग्य ती वाढ करू। तसेच एक सर्व कामगारांचा पगार हा HDFC बँकेद्वारे करून 20 लाखापर्यंत कामगारांना हा एखादा कामगार जर कर्तव्य बजावत असताना मृत्यू पावल्यास त्याला 20 लाखाची मदत जाहीर केलेली आहे। आणि तसंच बरेच जे कामगार कंत्राटी कामगार हा याची सर्व्हिस संपल्यानंतर त्यांच्या जागेवर त्यांच्या वारसांना नोकरी देण्याचं पण आश्वासन साहेबांनी देण्यात आलेलं आहे। तर या प्रमुख मागण्या माननीय ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मान्य केलेल्या आहे। आणि 2-3 दिवस MDची मीटिंग लावून 2-3 दिवसामध्ये आपल्याला मिनिट्स कॉपी मिळणार आहे। तर हा कामगारांचा खूप मोठा विजय आहे। या कामगारांच्या विजयाला भरपूर लोक सगळ्या कंत्राटी कामगारांचं सहकार्य आहे। तसंच रिपब्लिकन एम्प्लॉई फेडरेशनचे माननीय संस्थापक अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री, तसेच आमच्या फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष माननीय रामबाबा पठारे, तसेच RPIचे जिल्हा नेते आणि यांनी सर्वांनी या संपासाठी आम्हाला भरपूर मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं। तसंच नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय रामदास शेळके साहेब यांनी बी मोलाचं मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं। तसेच आपलं नाशिक अंश विद्युत केंद्राचं व्यवस्थापन आणि सिक्युरिटीचे सर्व अधिकारी व सदस्य यांनी पण सर्व सहकार्य केलं आणि हा लढा आम्हाला यशस्वी करण्यामध्ये नक्कीच फायदा झाला आणि कामगारांना खरोखर चांगला न्याय मिळाला आहे। आणि याची अंमलबजावणी नक्कीच लवकरात लवकर होईल आणि कामगारांना न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे। आणि जर तसं बी आम्ही हा संप स्थगित केलेला आहे आणि आम्हाला जर त्यात काही प्रॉब्लेम वाटलाच किंवा आमच्या कामगाराला न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्र राज्यातील संयुक्त कृती समिती कधी पण या कामगारांसाठी या लढ्यात उतरण्यासाठी तयार आहे। त्या आमच्या मागण्या तर मान्य झाल्याच आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन लवकर झालं पाहिजे, कामगारांना न्याय लवकर मिळाला पाहिजे आणि हे 100% होणारच आहे। पण तरी बी हा न्याय मिळायला काही अडचणी आल्यास सर्व कृती समिती परत एकजुटीने उभी राहील। सगळे कामगार एकजूट आहे आणि शासनाला परत धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही एवढं मी सांगतोच। ज्यांनी सहकार्य केलं हा संप यशस्वी होण्यासाठी सर्वांचे मी आभार मानतो। तसेच सर्व कंत्राटी कामगार, सर्व महाराष्ट्रातील तिन्ही कंपनी, सर्व कंत्राटी कामगारांचे आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो। तसेच आपले मीडियाचे राहुल खळेकर यांनी पण खूप मोठं सहकार्य केलं कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांचे पण आभार मानतोच। आणि कामगारांना न्याय देण्यासाठी रिपब्लिकन एम्प्लॉई फेडरेशन तसेच महाराष्ट्र राज्य कृती समितीतील
अजून संयुक्त कृती समिती संघटना BMS ही कायम सक्रिय आहे आणि कामगारांना न्याय मिळवून देईल एवढं मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आपला दिनांक 5 मार्च 2023 पासून बेमुदत संप चालू झाला होता. महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपली 9 मार्च रोजी बैठक घेऊन आपल्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करून आणि त्या सकारात्मकपणे चर्चा होऊन त्या काही मागण्या मान्य केलेल्या आहे आणि त्या मागण्यांची इम्प्लिमेंट ही होणारच आहे. तसेच आपल्या संपाला येथील स्थानिक देवळालीच्या लोकप्रिय आमदार सरोजताई आहेर, तसेच रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष रामबाबा पठारे, तसेच इतर स्थानिक RPI कार्यकर्ते, तसेच BMSचे सर्व पदाधिकारी वगैरे यांनी येऊन मार्गदर्शन केलं. तसंच येथील कायम कामगारांच्या काही युनियननी सुद्धा आपल्याला सपोर्ट केलेला. त्यांच्या जीवावर ही लढाई आपण जिंकलेली आहे. कारण ही लढाई एकाची नसून सर्वांची होती आणि सर्वांचा विजय झालेला आहे असं मला वाटतं. इथंच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय. एकलहरे वीज निर्मिती केंद्र प्रवेशद्वार येथे संयुक्त कृती समिती पदाधिकारी कामगार यांची बैठक होऊन नागपूर येथील बैठकीत झालेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती देत सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हा उपाध्यक्ष नाना लोंढे, शंकर गढाक, संजय बारसकर, रणजित पवळे, भाऊसाहेब जगताप, भगवान पाटील, वाल्मिका हिरे, किशोर बागुल, महेश आहेर, राजू बोरसे, गोपाळ कमानकर, गणेश वाजे, महेश खंदारे, घनश्याम निकम, शरद अरिंगळे, धनंजय गीते, रामा डांगळे, मोहम्मद शेख, विशाल पगारे, प्रवीण खैरनार, सुनील राठोड, ईश्वर पाटील, विशाल पवार, मोहन तारू, चिंतामण राजोळे, राहुल कोळपे, किरण निकुंभ, दिनकर जाधव, रघुवीर लोखंडे, संदीप जाधव, विकास सांगळे यांच्यासहित पदाधिकारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. DPN न्यूज ब्युरो, एकलहरे. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPN न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.